छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सर हे बघा समोर आपण जसं येताना पहिलं तलाव पाहिलं ते गंगासागर पाहिलं गेलं. इथे समोरचं जे दुसरं तलाव पाहायला भेटतं सॉरी पहिलं पाहिलं ते हत्ती तलाव पाहिलं गेलं आणि इथे समोर पाहायला भेटलं याचं नाव आहे गंगासागर तलाव. तलावाची खोली 32 फूट खोल आहे. घेरा 184 मीटरचं आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला काशीचे गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक सोहळा झाला आणि उरलेलं जे काही पाणी होतं हे राजांच्या आदेशाने याच तलावामध्ये विसर्जित केलं आणि याच तलावाचं नाव ठेवलं तीर्थ गंगासागर. म्हणून याच्यात एक 4 ओळीची कविता सुद्धा म्हटलेली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिले 7 नद्यांचं पाणी जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगासागर. तीर्थ गंगासागर म्हणण्याची ओळख आहे. या गडावरती तुम्ही 12 महिने जे पिण्यासाठी पाणी वापरलं जाणार आहे त्या काळात सुद्धा वापरलं जायचं ते इथूनच वापरलं जात असायचं. आता सुद्धा वापरलं जातं ते या तलावातलं पाणी प्यायला वापरलं जातं. तुम्ही 6 जूनच्या राज्याभिषेकाला थोडंफार तरी पाणी या गडावरती पिण्यासाठी आपल्याला सापडलं जातं बघा. ते याच तलावातलं पाणी योग्य ते पिण्यासाठी वापरलं जातं. पण त्या काळामध्ये पाणी नेण्याची पद्धत एक वेगळी होती. त्या काळात कावडीने पाणी किल्ल्याच्या आतमध्ये नेलं जायचं कारण त्या काळात इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे याच ठिकाणावरती आतमध्ये 4 पंप पाहायला भेटतात. ऑटोमॅटिक पाणी किल्ल्याच्या आतमध्ये जिकडे पाहिजे तिकडे पाणी पुरवलं जाऊ शकतं बघा. पण त्या काळात जे काही कामचुकार लोक होते ना यांना महाराज आपल्या नजरेसमोर ठेवून गडावरती कामं करून घेत जात असायचे. मग किल्ल्याच्या आतील भागामध्ये जेवढं लागणारं पाणी आहे ते कावडीने किल्ल्याच्या आतील भागामध्ये घेऊन जात असायचे कारण की त्या तलावाला तिथेच खालच्या बाजूला राट सुद्धा आहेत आणि बाहेर काढण्यासाठी राट ही पद्धत असते बघा. व्यवस्थित एक पाण्याचं टाकं छोटंसं आहे त्या बाजूलाच बघा. वेस्ट जाणारं पाणी मुक्या जनावरांना पिण्यासाठी सुद्धा वापर करण्यात आलाय. ते थोडं झाडीमध्ये असल्यामुळे आपल्या निदर्शनात येत नाही. मग विचार करे गंगासागर त्या काळात किती शोभून दिसत असेल या बाल्ली किल्ल्याला बघा. समोर हे 10 स्तंभ दिसतात काय. दोन्ही स्तंभ त्यावेळेस सप्त म्हणजे 7 मजली उंच होते. आज पहिला आणि दुसरा मजला आहे साहेब. याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर आपणच कल्पना करा की त्याच्या 7व्या मजल्याच्या किती उंच असेल. रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी मध्ये काव दिव्यांच्या पंत्या मध्ये तांब्याच्या नळखंडानं कारंजी उडवलं जायचं. वास्तविकता इथं वैभव किती सुंदर असावं याची कल्पना करावी. पलीकडचा स्तंभ आहे त्याचं नाव आहे अष्टकोनी स्तंभ. छत्रपती शिवाजीराजांच्या राण्या सायंकाळच्या वेळेला निवांत हवा करण्यासाठी त्या स्तंभावरती बसायची. त्याला राण्यांची गॅलरी किंवा सज्जा असं म्हटलं जातं. आपल्या मागे त्याचं नाव आहे विजयस्तंभ. विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा रायगडाच्या माथ्यावरती इथे फडकवायचे. एकदा का भगवा फडकवला की बाजूच्या गड किल्ल्यांना आणि गावांना कळावं म्हणून महादरवाजामध्ये तोफेची सलामी द्यायची. बाजूच्या गड किल्ल्यांना गावांना कळायचं. गडावरून तोफेची सलामी आली याचा अर्थ शिवरायाने कोणता तरी गडकोट जिंकला या आनंद उत्साह खाली खेडेगावामध्ये साजरा केला जात असायचा. म्हणजे विचार करा त्यावेळेचे सिग्नल किंवा लोकेशन देण्याचं काम कसं केलं जात असेल ते समोरचा विजयस्तंभ आपल्याला सांगू शकत असेल बघा. हे त्यावेळेचे सप्त मनोरे हे रायगडा येण्या अगोदर सुद्धा पाहिले असतील. इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकाच्या मागे आपल्या रायगडाच्या हे मनोरे बघायला भेटायचे बघा. ज्या दरवाजातून गडाच्या मुख्य भागात प्रवास करत त्याला गडाचा बाल्ली किल्ला म्हणतात. साहेब किल्ला किती मोठा असू द्या पण जिथून महाराजांचा राज्यकारभार विस्तार पाहण्याची जागा असलेला बाल्ली किल्ला असं म्हटलं जातं. जिथून महाराज राहिले जायचे अष्टप्रधान जिथून किल्ल्यांचं स्वरूप लागलं जात असायचं. कारण की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं गडाचं वरील पठार पाहिलं तर 100 एकर आहे. पण गडाच्या बाल्ली किल्ल्याचा विचार केला तर साधारणतः 22 ते 23 एकरामध्ये गडाच्या बाल्ली किल्ल्याचा विस्तार पाहायला भेटतो. ज्या दरवाजातून प्रवास करून त्या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. महाराज आऊसाहेब शंभूराजे राजाराम महाराज यांच्या ज्या माना सन्मानाच्या पालख्या आहेत अभिमानास्पद रायगडावरती ज्यावेळी येणं जाणं करायच्या याच पालखी दरवाजाने त्यांचं येणं जाणं व्हायचं. जुन्या काळातल्या इथे 32 पायऱ्या तुम्हाला पाहायला भेटतात. याच पायऱ्यांचा वापर त्या काळातले जे काही भोई समाजातले लोक असायची पालखी उचलणारे हे भोई समाजातल्या लोकांना इथे बसण्यासाठी व्यवस्था सुद्धा तयार करण्यात आली होती बघा. आणि साईडला असणारा गडाच्या या बाल्ली किल्ला जाण्यासाठी चोरदिंडीचा वापर. गुप्तेर खात्याचे प्रमुख स्वराज्याचा 3रा डोळा म्हणजे बहिरोपींना गुप्त खलबतखान्यात जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असावा कारण की तो सर्वात महत्वाचा मानाचा दरवाजा असायचा तो पालखी दरवाजा. मग महाराज आऊसाहेब शंभूराजे राजाराम महाराज यांच्या पालख्या किल्ल्याच्या या भागाने जायच्या. याच पालखी दरवाजाचा वापर करून गडाच्या बाल्ली किल्ल्यामध्ये आपल्या सर्वांना प्रवास करायचा आहे. पण प्रवास करण्यापूर्वी आपण इथूनच खाली उतरलात. इथूनच एक रस्ता रायगडाच्या पश्चिमेला गेलाय आणि पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी ऐकली वाचली असेल. जाताना जर का पायी उतरणार असाल महादरवाजाच्या खालच्या बाजूला सपाटीकरण आहे. सपाटीकरण संपल्यानंतर खालच्या दिशेलाच तुम्हाला पाहायला भेटणार कोणत्याही स्टॉलधारकाला विचारा हिरकणी बुरुज कोणता कोणी सांगेल. रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. गडावर मात्र नियम होता गडात एकदा नगारे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं. साहेब माता गडावरती होती. इथं 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. दरवाजे बंद होता. माय माऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा वरतून दिसल ना नाही दिसणार. पाऊल वाट तिथूनच वरून त्याच्यापाशी उभं राहतो ना आपण जिथं खलबतखाना सचिवालयावरून तिथूनच आपण तिथून सांगा तिथून दिसतो चालेल ठीक तिथून आहे. चला आतमध्ये राहू. राणी मल बघा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.